वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात, न्यायालयानं दिली कराडला ताब्यात घेण्याची परवानगी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई, आक्रमक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक। वाल्मिक कराड समर्थकांची आज सकाळी बैठक होणार। 6 तासांहून अधिक काळ चालू असणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कायदा हातात घेऊ नये, सगळ्यांच्या भावनांचा विचार करू, बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडकेंचं कराड समर्थकांना आवाहन। खंडणी प्रकरणी जामिनासाठी वाल्मिक कराडचा अर्ज, केस कोर्टाकडे, कराडच्या वकिलाकडून जामिनासाठी अर्ज। सुरेश धस यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 15 ते 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा। कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही, एसआयटीनं त्यांचं काम दाखवलंय। आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। हत्या प्रकरणातील कुणालाच सोडणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचाही उल्लेख। वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा कराडची पत्नी मंजली कराड यांचा आरोप। याचा निषेध करत या प्रकरणी जातीवाद आणि राजकारण करण्यात येत असल्याचंही वक्तव्य। देशमुख यांच्या पत्नीबद्दल दुःख आहे, मारेकऱ्यांवर शिक्षा झाली पाहिजे, मात्र विनाकारण कुणालाही अडकवू नका आणि जातीवाद करू नका, कराडच्या पत्नीचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी मी कुणाच्याही राजीनाम्याची मागणी करणार नाही, खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। तपासात सगळं काही समोर येईलच, सोनावणेंचं वक्तव्य। हत्येचं कारस्थान रचणाऱ्यांना फाशी व्हावी, तपास योग्य दिशेनं सुरू राहावा, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल, सीआयडी एसआयटी त्यांचं काम करतायत, कुणाकडे पुरावे असतील तर आम्हाला द्यावेत, आरोपीला थारा दिला जाणार नाही, अजित पवारांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अजित पवारांचं आश्वासन। तर चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील, धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं वक्तव्य। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट, दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। परळीतील कायदा आणि सुव्यवस्था ही परिस्थिती पाहता धनंजय मुंडे तातडीनं परळीला रवाना। सध्याची परिस्थिती शांत झाल्यानंतर परळीत माध्यमांशी बोलणार, धनंजय मुंडेंची एबीपी माझाला माहिती। मकोकानंतर आता 302 अंतर्गतही कारवाई करा, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी। तसंच ही दरोडेखोरांची टोळी असून यांच्यामुळे समाजाला वट्टा लागल्याचंही वक्तव्य। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानं कराड समर्थकांना उचललं टोकाचं पाऊल। ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न, समर्थकाचा पाय जळाला। कराड समर्थकांनी परळी डेपोची बस फोडली, फोडलेली बस परळी बस स्थानकात आणण्यात आली। परळीतील इटके कॉर्नर परिसरात एसटी बसवर दगडफेक, परळी काडेगाव एसटी फोडली तर परळी पांगरी रोडवर समर्थकांचा रास्ता रोको। वाल्मिक कराड समर्थकांकडून ठिकठिकाणी आंदोलन, कराडच्या पांगरी या गावी देखील कराड समर्थकांनी टायर जाळत आंदोलन केलं। परळी बीड रोडवरच्या टोकवाडी इथेही कराड समर्थकांनी टायर जाळले। वाल्मिक कराडवर लावण्यात आलेल्या मकोकाचा समर्थकांकडून निषेध। बीडच्या परळीमध्ये कराड समर्थकांचं आंदोलन, मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमाने यांविरोधात बोंब मारो आंदोलन करत नोंदवला निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, यावेळी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। आगामी पालिका निवडणुकांसाठी मोदी कोणतं कानमंत्र देणार याकडे लक्ष।
पंतप्रधान मोदी आज नवी मुंबईत देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं ते उद्घाटन करतील. शिवसेनेची हॉटेल ट्रायडंटमध्ये पार पडली बैठक. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बैठकीत केलं मार्गदर्शन. मंगेश कुडाळकरांची माहिती. राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा. सूत्रांची माहिती. शरद पवार यांचा कुठेतरी तोल सुटलेला आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसानं तुम्हाला हद्दपार केलं आहे हे शरद पवारांनी विसरू नये. शरद पवारांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत. ते काँग्रेसला सोडण्याची हिंमत करू शकत नाही. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. खासगी बैठकीतली ऑडिओ क्लिप मीडियामध्ये जाहीर केली गेली. पदाधिकारी जबाबदारीने वागतात का? बंद दाराआडील चर्चा बाहेर कशा येतात? भास्कर जाधवांनी ऑडिओ क्लिपवर व्यक्त केले प्रश्न. भास्कर जाधव हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे. मात्र त्यांना घ्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेची उद्या सुनावणी. विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या समोर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार सुनावणी. सोबत नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढली तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे असा होत नाही. आमदार विकास ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये 19 जानेवारीला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि DRM ऑफिसला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड. परांजपे यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलं नियुक्तीचं पत्र. आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला 3,08,00,000चा निधी तातडीनं वितरित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. या निधीमुळे महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक संकट दूर. आमदार प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असून ते रद्द करावं यासाठी याचिका दाखल. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका. राज्यातल्या प्रार्थना स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. कारवाईचा अहवाल 6 आठवड्यात सादर करण्याचे आदेश. गणपत गायकवाड यांच्यासोबतच्या दोघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता. घटनेच्या वर्षभरानंतर चालक रणजित यादव आणि संदीप सरवणकर यांना जामीन मंजूर. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांच्या पार्थिवावर आज सोलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कार. सकाळी 11 वाजता पार पडणार अंत्यसंस्कारांचा विधी. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या कामी येणारं एक चांगलं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. कोठे कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. अजित पवारांची एक्सपोस्ट. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. ओला, उबर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबवली जाणार गार्बेज फ्री अवर मोहीम. गर्दीच्या ठिकाणी सकाळी 11 ते 1 या वेळेत सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. अखेर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा होणार. पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानं पुरवठादारांचा निर्णय. बुलढाण्यातील केस गळती झालेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ. नांदुरा तालुक्यात आणखी 20 जणांची भर. सध्या शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील केस गळती होणाऱ्यांची संख्या 178 वर. ICMRच्या पथकाकडून केस गळती झालेल्या नागरिकांची तपासणी. संपूर्ण करिअरमध्ये अशा पद्धतीची घटना बघितली नाही. डॉक्टरांची प्रतिक्रिया. पुढचे काही दिवस परिसरातच राहणार. केस गळतीमुळे बोंडा गावातील नागरिक त्रस्त. लग्नाळू तरुण तरुणींचे विवाह थांबले. कोणताही पाहुणा, भाजी विक्रेते, दूधवाला गावात येत नसल्याचं भीषण वास्तव समोर. केस गळतीच्या समस्येवर लवकर तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं 17 जानेवारीला आंदोलन. सीमा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधणार. बारामतीच्या पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्यावर गावकऱ्यांचा मोर्चा. भिवडीमध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला होऊन 3 दिवस झाले तरी आरोपींना अटक न केल्यानं गावकरी संतप्त. गोंदियामध्ये युवा कार्य शिकाऊ प्रशिक्षणार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा. प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात यावा. संबंधित विभागात स्थायी रोजगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. गोंदियामध्ये युवा कार्य शिकाऊ प्रशिक्षणार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा. प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात यावा. संबंधित विभागात स्थायी रोजगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशनाच्या नावाखाली लैंगिक शोषण. अनेक वर्षांपासून तरुण आणि अल्पवयीन मुलींचं केलं शोषण. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक. गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्यानं खळबळ. तपासात काही संशयित सापडले नसून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात दाखल केले 19 गुन्हे. काही लोकांना केली अटक. 35,350 रुपयांचं नायलॉन मांजा आणि संबंधित साहित्य जप्त केलं. नाशिकच्या येवल्यात पारेगाव रोडने बाईकवरून घरी जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजानं कापला गळा. पडले 45 टाके. दत्तू जेजूरकर असं तरुणाचं नाव. प्रशासनानं नायलॉन मांजाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी. जळगाव शहरात नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा कापला. विकी तरटे असं संबंधित तरुणाचं नाव. कामावरून परतत असताना ही घटना घडली. नंदुरबारमध्ये नायलॉन मांजामुळे 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. आजोबासोबत गाडीवरून जात असताना गळ्याभोवती मांजा अडकून मृत्यू झाला. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नायलॉन मांजानं तरुणाचा गळा कापला. जखमी तरुणावर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. 2 दिवसातील ही दुसरी घटना असल्यानं नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नागरिकांचा रोष. भिवंडीमध्ये पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून विविध ठिकाणी कारवाई. नायलॉन मांजा, पतंग वापरास बंदी असलेलं प्लास्टिक असा 200 किलोंचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगरमध्ये पतंग उडवण्यावरून 2 गटात राडा. शहरातल्या बालिकाश्रम परिसरातील घटना. तरुणांनी चाकूनं वार केल्यामुळे 2 जण गंभीर जखमी. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. बीडीडी चाळीतील धोकादायक जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीत कुणीही राहत नसल्यानं जीवितहानी नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत आक्षेपार्ह फोटो काढून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई, 4 जणांना ताब्यात घेतलं. पालघरच्या डहाणूमधील महालक्ष्मी गडावरून दर्शन घेऊन उतरताना 25 वर्षीय युवकाचा मृत्यू. पोटात अन्न नसताना युवक गडाच्या 1000 पायऱ्या चढल्यानं मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर विक्री करत असलेल्या इसमाला अटक. 61 घरगुती गॅस सिलेंडर आणि 1 टेम्पो असा एकूण 4,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील काकडखुंट गावात शेतकऱ्याच्या घराला भीषण आग. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक. 4 म्हशीही होरपळल्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पाटण तालुक्यातील मौजे नारळवाडी इथे बिबट्याचं पिल्लू खेळताना आईपासून वेगळं झालं. त्याचं पुनर्मिलन व्हावं यासाठी पिल्लाला तिथेच एका क्रेटमध्ये ठेवलं. क्रेटमधून आपल्या पिल्लाला घेऊन जाताना बिबट्या कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमधील बल्लापूर कारवा मार्गावर नागरिकांना वाघाचं दर्शन. वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीच्या टोंगलाबाद इथे तुरीच्या गंजीला आग. 5 एकरावरील कापून ठेवलेली तुरीच्या पेंड्यांची गंजी जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात तूर डाळ बाजारात आल्यानंतर तुरीच्या भावात मोठी घसरण. एका महिन्यात भाव 11,000 रुपये प्रति क्विंटलवरून 7,000 प्रति क्विंटलवर. शेतकरी निराश. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साई चरणी 5,73,000 किमतीची 80 ग्रामची सुवर्ण साखळी अर्पण. तामिळनाडूतील साई भक्त एस वाडिवेल यांच्याकडून साई चरणी सुवर्णदान. वर्ध्याच्या देवळी इथे वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. 24-25 जानेवारीला रंगणार महिलांची कुस्ती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी. नवी दिल्लीत सोनिया गांधींच्या हस्ते आज नव्या काँग्रेस मुख्यालयाचं उद्घाटन होणार. इंदिरा गांधी भवन असं या मुख्यालयाचं नाव. देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 20 जानेवारीनंतर 3 ते 4 रॅली. एक रॅली उत्तर पश्चिम दिल्लीत, दुसरी उत्तर पूर्व दिल्ली आणि तिसरी रॅली दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिल्लीत होण्याची शक्यता. भारतानं 3ऱ्या पिढीच्या स्वदेशी रणगाड्या विरोधी गाइडेड क्षेपणास्त्र नागची केली यशस्वी चाचणी. या क्षेपणास्त्राच्या 3 चाचण्या जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर घेण्यात आल्या. उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू केला जाणार. या अंतर्गत राज्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना विवाहाप्रमाणे नोंदणी करावी लागणार. मुख्यमंत्री धामी सरकारचं अधिकाऱ्यांना UCC पोर्टलचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात. जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट. स्फोटात 6 जवान जखमी. भवानी सेक्टरमधील माकडी गावात स्फोट. ही घटना घडली तेव्हा 5-3 गोरखा रायफल्सची एक तुकडी खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत होती. पंधरा वर्षांनंतर येणार गाजलेल्या हुप्पा हुइया चित्रपटाचा सिक्वेल. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हुप्पा हुइया 2ची अधिकृत घोषणा केली. हुप्पा हुइया 2ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड यांची. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य घेऊन येत आहेत प्रेमकथेवर आधारित चित्रपट सिर्फ तुम. चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं सोशल मीडियावर. या चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे सुरू होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.